खरं तर आपण टेक्सटाईलचे पदवीधर आहात. हो. मग नेमकं तुम्ही पंचांगाकडे कसं वळलात हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. त्याचं उत्तर आपण द्यावं असं मला बरोबर. वाटतं. पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे, पंचांग म्हणजे खगोल गणित. आणि माझे वडील कृष्णाजी विठ्ठल सोमण शास्त्री हे पंचांग करते होते. अनेक वर्ष ते पंचांग करीत असत. आणि त्यांच्या निधनानंतर 1972 पासून मी पंचांग करायला लागलो. पंचांग म्हणजे खगोल गणित, पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे, एक गणित म्हणजे ग्रहण कधी लागेल, ग्रह कुठल्या राशीत जाईल, युती कधी होईल, आणि मग धर्मशास्त्र म्हणजे एकादशी कधी, संकष्टी कधी, यात्रा कधी, पुण्यतिथी कधी, जयंती कधी, अशी माहिती पंचांगामध्ये असते. ते पंचांग 1972 जवळजवळ 54 वर्ष मी पंचांग करतो आहे. आणि 60 वर्ष वृत्तपत्रातून लेखन करतोय खगोल विषय. आणि आकाश हे उघडं पुस्तक आहे. इतर पुस्तकं अभ्यासाची म्हणजे उघडावी लागतात, आकाश तर सदैव उघडलेलं असतं. इतर पुस्तकं विकत घ्यायला पैसे लागतात, आकाश तर फ्री आहे. इतर पुस्तकं प्रवासाला नेताना आठवणीनं न्यावी लागतात, पण आकाश हे आपल्याबरोबर येत असतं. इतर पुस्तकं वाचायला प्रकाश लागतो, पण आकाश हे काळोखातच वाचायचं असतं, आहे की नाही. तर त्यामुळे पंचांग आणि खगोलशास्त्र याची मला आवड झाली. आणि त्यामुळे गेले 54 वर्ष मी पंचांग कॅलेंडर्स महाराष्ट्रातील ही करतो आहे. आणि त्याच्यामधून खगोलशास्त्राचा प्रचार सुद्धा करतो आहे.